HDPE पाईपला जर नेपल बसवायचं म्हणलं तर भरपूर वेळा भरपूर त्रास होतो. आपल्याला काय होतं, पाईप गरम करावं लागते, पण काही वेळेस असं असतं की त्या ठिकाणी गरम करता येत नाही. पण अशा पद्धतीनं सोल्युशन लावून जर तुम्ही 2 ते 3 वेळेस जर तुम्ही गरम केलं तर व्यवस्थितरित्या जो नेपल आहे तो बसला जातो. आता आपण या ठिकाणी काय केलं आहे, ऑलरेडी अगोदर 2 ते 3 वेळेस गरम केलं आहे आणि गरम झाल्यानंतर अशा पद्धतीनं काठीच्या किंवा काय पाईपच्या सहाय्यानं जी काही पाईप आहे त्याशी आपल्याला रुंदवून घ्यायची आहे. त्यामुळे आपला जो काही नेपल आहे तो व्यवस्थितरित्या बसला जातो आणि त्यानंतर मग जर का आपला नेपल फ्लॅन सहित आहे तो अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण बसवायचा आहे. व्यवस्थितरित्या बसला जातो. काय होतं, गरम जर तुम्ही केलं पाचोट वगैरे किंवा जाळ करून तर त्या ठिकाणी एकच साईड गरम झाल्यामुळं त्या ठिकाणी तो पाईप जास्त गरम होतो आणि मग ते त्या ठिकाणी चेंबटतो. त्यामुळं आपल्याला पाईप आहे तो आपला नेपल व्यवस्थित त्या पाईपमध्ये बसत नाही. तर अशा पद्धतीनं बसवल्यावर फायदा हा तुम्हाला 100% होईल. आणि दुसरी गोष्ट, मला 1-2 कमेंटमध्ये सांगण्यात आलं की तुम्ही ऑइलचा डबा घ्या, ऑइल गरम करून त्यामध्ये करा. पण ऑइल प्रॉपरली गरम व्हायला कमीत कमी 3 ते 4 तास लागतील, कारण त्या ठिकाणी सुविधा नसते कुठल्या हिटरची वगैरे. तर अशा पद्धतीनं एकदम कमी वेळातलं पद्धत अशी तुम्ही अवलंब त्याचा करू शकता आणि अशा पद्धतीने जो काय आपला नेपल आहे तो या ठिकाणी बसवू शकता.